विविध शहरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची चौकशी करण्याचा आदेश रद्द. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला दिलासा. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रात्री उशिरा महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न. सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण प्रकार कैद. चोरट्यांना पूर्णपणे एटीएम फोडता न आल्यानं रक्कम सुरक्षित. आदिवासी विकास महामंडळाच्या 114 कोटींच्या धानाच्या थकीत चुकाऱ्यांपैकी 29 कोटी मिळाले. 85 कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा. शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे 114 कोटी रुपयांचे चुकारे थकले. पाटणच्या तारळी इथे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या भीमकुंती यात्रेची सांगता. दोन्ही मूर्तींचं विसर्जन, गुलालाची उधळण करत भीमकुंतीची मिरवणूक काढण्यात आली. पुण्याचा गँगस्टर प्रवीण महाजनकडून नागपुरात कारागृहातील कैद्यावर हल्ला. कारागृहामध्ये पाणी भरण्याच्या वादातून एका कैद्यावर हल्ला. तौसिफ इब्राहिम जखमी कैद्याचं नाव. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये 2 गटामध्ये राडा. रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केल्याच्या कारणावरून राडा. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. सध्या परिसरात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात. मानोरा तालुक्यामधल्या देवठाणा कारपा रोडलगत असलेल्या तलावाच्या भिंतीला मोठं भगदाड. तलाव 100% भरल्यानं कधी फुटण्याचा धोका. भिंतीला 2 ठिकाणी तडे. तातडीनं दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी. जालना शहरामध्ये बस स्थानक परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा लॉजवर छापा. कुंटणखाना चालवणाऱ्यासह 3 जणांना घेतलं ताब्यात. 4 महिलांची सुटका. नवी मुंबईतल्या खालघरमधील एका इमारतीमध्ये आढळला अजगर. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घराबाहेर ठेवलेल्या बुटाच्या रॅकमध्ये होता अजगर. सर्पमित्राच्या मदतीनं अजगर ताब्यात.